सुहानी तिच्या आईला गयावया करून म्हणाली, आई, बाबांना समजावून सांग ना. 2-3 महिन्यात माझ्या PCS मुख्य परीक्षेचा निकाल लागेल. मला खात्री आहे की यावेळी मला मुलाखतीसाठी नक्कीच बोलावणं येईल. माझी निवड होईल. फक्त माझे लग्न आणखी काही दिवसांसाठी पुढे ढकला. सुहानी वय 25, हुशार, धाडसी आणि स्वप्नाळू होती. ती कॉलेजमध्ये नेहमीच अव्वल असायची. खरं तर तिला भोपाळच्या प्रतिष्ठित NIIT मध्ये शिकण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. पण तिचे वडील धीरजजी यांच्या जुन्या विचारांनी तिचे पंख छाटले. तिने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि समुपदेशनाचा अर्जही भरला होता. निर्णय फक्त धीरजजीच घेऊ शकत होते. आता फक्त धीरजजींचीच सही बाकी होती. पण तिचे वडील म्हणाले, मुलीला घराबाहेर शिक्षण देणे हे आपल्या परंपरेच्या विरुद्ध आहे. मुलगी घराबाहेर काम करेल का? ते कधीच शक्य नाही. तरीही सुहानी मागे हटली नाही. तिने घर बसल्या नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. धीरजजीने मनातल्या मनात विचार केला, ठीक आहे, ती घरात बसून पुस्तक चालू शकते, पण ही PCS परीक्षा माझ्यापुढे काहीच नाही. हा काही मुलांचा खेळ नाही. ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे एक महाकठीण काम आहे. पण सुहानीला काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा होती. तिने स्वतःला पूर्णपणे परीक्षेच्या तयारीसाठी वाहून घेतले. PCS हा तिच्यासाठी एक खात्रीशीर मार्ग होता. ती एक लढाई होती. तिच्यासाठी प्रत्येक दिवस एका परीक्षेसारखा होता. तिने परीक्षा दिली, पण जे नशिबात लिहिलेलं असतं ते कोण थांबवू शकतं? दरम्यान रोहन नावाच्या मुलाकडून तिला लग्नाची मागणी आली. रोहन एका IT कंपनीत चांगल्या नोकरीला होता. तो समजूतदार आणि सुशिक्षित होता. धीरजजी मुलाच्या कुटुंबाने प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की मुलगा आणि मुलीला फक्त औपचारिक भेट घ्यावी लागेल. हे लग्न झालं तर माझ्या डोक्यावरून ओझं उतरेल. रोज एक चांगला मुलगा शोधायचं. आपली सुहानी नशीबवान आहे की घरी बसल्या बसल्या इतक्या चांगल्या मुलाचा प्रस्ताव आला आहे. तो हो म्हणेल ही फक्त वेळेची गोष्ट आहे. जेव्हा सुहानीला हे कळले तेव्हा तिने रागाने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, मम्मी, तू कृपया बाबांना हे समजावून सांग. माझं स्वप्न आहे की मी स्वतःचं आयुष्य घडवावं आणि त्यांना फक्त माझं लग्न लावून द्यायचं आहे. मुलगी असणं हे ओझं आहे का? गीताजी म्हणाल्या, मुली, तुझे वडील हे कसं स्वीकारतील? त्यांना वाटतं की तुझा निकाल कधी लागेल हे त्यांना माहीत नाही. आणि जर एवढं चांगलं नातं हातातून निसटलं तर? हे ऐकून धीरजजी ओरडले, ती मुलगी घराबाहेर काम करणार का? ते कधीच शक्य नाही. आपल्या घरात शिकलेली मुलगी घराची बदनामी करेल तेवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे. PCS अधिकाऱ्यांनी विवाहित महिलांसाठी दरवाजे बंद केलेले नाहीत. लग्नानंतरही पुढील शिक्षण घेता येते आणि जर सासरच्यांनी नकार दिला तर? सुहानीची आई गीताजी म्हणाल्या की लोक तसे नसतात. त्यांच्या मोठ्या मुलीने चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि तिचे लग्न बंगळुरूमध्ये झाले. धीरजजी म्हणाले की मी तिच्या भल्यासाठी सर्व काही करत आहे. मी तिच्यासाठी म्हणत आहे. चांगली नाती रोज जुळत नाहीत. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसे हेच लोक तुम्हाला टोचून बोलतील की अग्रवालची मुलगी अजूनही कुमारी आहे. काही वेळाने रोहन त्याच्या आई वडिलांसोबत सुहानीला भेटायला आला. तिच्या आई वडिलांना या प्रसंगासाठी तिचे काका काकू आणि मावशी यांना सोबत आणायचे होते. पण रोहनने तिला स्पष्टपणे सांगितले की गर्दीसमोर मुलीला प्रदर्शनाची वस्तू बनवणे हे स्त्रीला शोभत नाही. शेवटी दीदी आपल्यासोबत आहे. औपचारिक अभिवादनानंतर सुहानी आणि रोहन यांना एकांतात बोलण्याची संधी देण्यात आली. सुहानीला रोहन थोडा गंभीर वाटतो आणि तो गोंधळलेला दिसत होता. तर रोहनला सुहानी जीवनसाथी म्हणून खूपच आकर्षक वाटत होती. बोलता बोलता सुहानीने त्याला हलक्या फुलक्या स्वरात विचारले, जर तुमच्या पत्नीची राज्यसेवेसाठी निवड झाली तर तुम्ही काय कराल? पण रोहन हसून म्हणाला, बघ, हे सोपं आहे. एखादी उच्च पदावरील स्त्री माझ्यासारख्या सॉफ्टवेअर इंजिनियरशी लग्न का करेल? तसंही
जर तसं झालं तर एकतर मला घरून काम करावं लागेल आणि जर ते शक्य नसेल तर मला बंगळुरूमधील नोकरी सोडून त्या राज्यात येऊन राहावे लागेल. आता माझ्या पत्नीने नोकरी सोडणे नेहमीच आवश्यक असेल असे नाही. गरज पडल्यास मी सुद्धा घराची जबाबदारी सांभाळू शकेन. तसे मी तुम्हाला एक गुपित सांगू का? मला एकदा नागरी सेवा परीक्षेची तयारी करायची होती, पण पुस्तकांची लांबलचक यादी पाहून मी घाबरून गेलो. खरं सांगायचं तर मला वाटतं की या परीक्षा उत्तीर्ण होणारे लोक जणू दुसऱ्याच ग्रहावरून आलेले जीव आहेत. हो, रोहनचे हे बोलणे ऐकून सुहानी हसली. हा सोबती तिच्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तिच्या सोबत असेल या विचाराने तिला दिलासा मिळाला. दरम्यान दोन्ही कुटुंबांनी लवकरच या नात्याला दुजोरा दिला. रोहनच्या आईला एक घरगुती मुलगी हवी होती म्हणून तिला सुहानी आवडली. 2 महिन्यांच्या आतच लग्न संपन्न झाले. 15 दिवसानंतर सुहानी रोहन सोबत बंगळुरूला राहायला गेली. रोहनची मोठी बहीण सुद्धा बंगळुरूमध्येच राहत होती. तिचे लग्न तिथे झाले आणि ती त्यांच्या सोबत आली आणि नंतर घरी गेली. रोहन सुहानीला बंगळुरूमधील विविध सुंदर ठिकाणी घेऊन जायचा, जिथे ते प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचे. कधी कधी ते एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण करायचे किंवा कधी कधी फिरताना खळखळून हसायचे. त्यांचे दिवस हास्य आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेले होते. ते बंगळुरूला येऊन जेमतेम 20 दिवस झाले होते तेव्हा सुहानीच्या PCS परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तिचे नाव तिची मुलाखतीसाठी निवड झाली होती. सुहानीला इतका आनंद झाला होता की ती स्वतःला सावरूच शकली नाही. तिने लगेच ही आनंदाची बातमी रोहनला सांगितली. रोहनला आधी आश्चर्य वाटले, मग त्याला खूप आनंद झाला. तो हसला आणि म्हणाला, ओहो वा, तू तर एक छुपी रुस्तुमणीच निघालीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही बातमी अजून आई बाबांना सांगू नकोस. का? सुहानीने आश्चर्याने विचारले. त्यांना सांगणं महत्वाचं आहे. या आनंदाबद्दल जाणून घेण्याचा त्यांनाही हक्क आहे. ते माझे सासू सासरे आणि मी त्यांची सून आहे. यशाची बातमी ऐकून त्यांना खूप आनंद होईल. त्यांनी स्पष्ट केले की अंतिम निवड झाल्यावरच ते सर्वांना कळवतील. जर त्यांनी आता तसे केले तर लोकांच्या खूप अपेक्षा वाढतील. जर नंतर त्यांच्या अपेक्षा भंगल्या तर ते खूप महागात पडेल. हे चालेल? सुहानी सहमत झाली. हो, तुमचं अगदी बरोबर आहे. रोहनला माहित होतं की या काळातला कोणताही ताण सुहानीच्या मुलाखतीच्या तयारीवर नकारात्मक परिणाम करू शकतो. तिचे आई वडील पुरोगामी विचारांचे असले तरी ते स्वतःला स्वतंत्र म्हणवत असले तरी मनातून त्यांची इच्छा नव्हती की सुनेला आधार देण्यासाठी मुलाने नोकरी सोडावी किंवा घरून काम करावे. त्यांच्या मते घरून काम करणे म्हणजे घराची जबाबदारी सांभाळणे, म्हणजेच मुलगा घरीच राहील आणि सुनेने बाहेर कामाला जावे. ही कल्पना त्यांना अजिबात मान्य नव्हती. ही तर परिस्थिती पूर्णपणे उलटवण्यासारखी होती. हा विचार त्यांच्या समाजातून आणि वातावरणातून आला होता. जर त्यांना हे माहीत असते की सुहानी अंतिम टप्प्यावर पोहोचली होती, त्यामुळे त्यांनी तिला मुलाखतीसाठी पाठवलेच नसते. कारण त्यांच्या मते सुनेचा दर्जा मुलापेक्षा वर जाणे अस्वीकार्य होते. जर सुनेचा दर्जा उंचावला गेला तर तो साहजिकच तिचाच असेल. आई वडिलांच्या कुटुंबाची प्रतिष्ठाही वाढेल. मग मुलगा असण्याचा अभिमान आणि सामाजिक श्रेष्ठत्व कुठे राहील? आपल्या समाजाची विडंबना ही आहे की जेव्हा पती पत्नी एकत्र चर्चा करून एखादा निर्णय घेतात तेव्हा अशा जोडप्यावर अनेकदा टीका केली जाते. असे म्हटले जाते की पती हा पत्नीचा गुलाम असतो. याउलट जर पत्नी पतीचे सर्व म्हणणे डोळे झाकून स्वीकारत असेल तर तिला कधीही गुलाम म्हटले जात नाही. म्हणजेच आपली विचारसरणी अशा प्रकारे घडवली जाते की आपण मुकाट्याने दुःख सहन करावे आणि केवळ आपली कर्तव्ये पार पाडावीत. हे एका सुसंस्कृत आणि चांगल्या स्त्रीचे लक्षण मानले जाते. याच कारणास्तव सुहानीने तिच्या आई वडिलांना तिच्या सासरच्या मंडळींसमोर तिच्या निवडीचा विषय न काढण्याची सक्तीत ताकीद दिली होती.
बंगळुरूमध्ये राहत असतानाच तिने मुलाखतीला हजेरी लावली. ती तयारी करत होती. दरम्यान तिच्या सासरच्या मंडळींना याची काहीच कल्पना नव्हती. रोहन तिला घरातील लहान सहान कामांमध्ये मदत करत होता. भाज्या चिरणे, ताटं मांडणे आणि जेवणाचे टेबल लावणे. खिचडी, लापशी, पुलाव, डाळ तो कोणताही संकोच न बाळगता साधे पदार्थ बनवू शकत होता. मुलाखतीला फक्त 3 दिवस उरले होते. सुहानी पूर्ण एकाग्रतेने मुलाखतीची तयारी करण्यात व्यस्त होती. तेव्हा अचानक बंगळुरूजवळ राहणारी तिची विवाहित नणंद मंजू तिच्या भावाच्या घरी आली. ती जवळच राहायला आली. सुहानीला आपली तयारी गुप्त ठेवायची होती म्हणून ती लपून छपून अभ्यास करायची. पण मंजूने तिच्या नेहमीच्या अधिकारवाणीने तिला त्रास दिला. वहिनी, माझ्यासाठी काहीतरी खास बनवा, ती म्हणाली. दुसरं, मला हा बटाट्याचा पराठा आवडत नाही. तू दिवसभर खोलीत बसून काय करतेस? आणि दादा, ही तुझी बायको नीट जेवणही वाढत नाही. पुढे काय करणार? रोहन गप्प न बसता नेहमी आपल्या पत्नीला पाठिंबा देत असे. पण मंजूच्या टोमण्यांचा भडीमार कधीच थांबला नाही. दिवसा सुहानी घरकामांच्या मधल्या वेळेत थोडी झोप घेऊन स्वतःला शांत करायची आणि रात्र होईपर्यंत ती आपल्या पुस्तकांमध्ये रमून जायची. पण मंजूला हळूहळू संशय येऊ लागला. ती तिला अनेकदा टोचून बोलायची. माझी वहिनी नीट स्वयंपाकही करत नाही आणि माझ्याशी नीट बोलतही नाही. रोहन कधी कधी मंजूला सिनेमाला किंवा शॉपिंगला घेऊन जातो, पण सुहानीला सोबत नेत नाही, जेणेकरून तिला शांतपणे अभ्यास करता येईल. तो जेवण मागवायचा, जेणेकरून सुहानीला स्वयंपाकघरात जावे लागणार नाही. मंजूला काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागला. संशयाने भरलेल्या मंजूने एके दिवशी संधी साधून सुहानीच्या खोलीची झडती घेतली. दरवाजा उघडल्यावर कपड्यांमध्ये लपवलेली स्पर्धा परीक्षांची जाड पुस्तके आणि मार्गदर्शक पुस्तिका पाहून त्याला धक्काच बसला. अरे, तर हे आहे आपल्या वहिनीचं गुपित. ती अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहते. तिच्या मनात मत्सर दाटून आला आणि मत्सराची वादळ उसळले. त्याच क्षणी तिची नजर तिच्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या मुलाखतीच्या बोलावणीच्या पत्रावर पडली. चेहऱ्यावर एक खोडकर हास्य आणून तिने ते गुपचूप बाहेर काढले. आमच्या घरात मुलींचं एकच काम आहे, ते म्हणजे स्वयंपाक करणं. त्यांना स्वयंपाक घरच सांभाळावे लागते. बाहेरील जग त्यांच्यासाठी बंद आहे. पण ही राणी शहराच्या रस्त्यांवर ऐटीत फिरण्याचे, आईकडून घरकाम करून घेण्याचे आणि स्वतः मजा करण्याचे स्वप्न पाहते. मला तरी हे कधीच घडताना दिसत नाही. मी हे करून दाखवेन. माझ्या आईवडिलांच्या ताटर विचारसरणी आणि नियमांमुळे ही माझी स्वप्ने चिरडून टाकली. आता मी दुसऱ्या कोणाचेही धरे वाढू देणार नाही. जर तिला मोकळीक मिळाली तर ते आपल्यावर वर्चस्व गाजवेल आणि आपला अधिकार आपल्यावर लादेल. ती जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारेल. तेवढ्यात सुहानी आली. दीदी, तुम्हाला काही हवं आहे का? तिने घाईघाईने विचारले. मंजू दचकली. तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला. मग तिने पटकन मुलाखतीचे पत्र कपड्यांमध्ये खोचले आणि म्हणाली, नाही नाही, मी आत्ताच आले. मंजू टोमणा मारत म्हणाली, आता मला भैयाच्या खोलीत जायलाही परवानगी मागावी लागेल का? सुहानी हळू आवाजात म्हणाली, नाही नाही दीदी, हे तुमचं घर आहे. मंजू रागाने म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या खोलीत जाते आराम करायला. दुसऱ्या दिवशी रोहन म्हणाला की तुझ्या मुलाखतीची तारीख परवा आहे आणि आपल्याला आज रात्रीच अजमेर शहरासाठी निघायचं आहे. सुहानीने संकोचून विचारले, पण तू दीदीला काय सांगणार? मी तिला सांगेन की तुझ्या आईची तब्येत बरी नाहीये आणि म्हणूनच आपल्याला तातडीने जावे लागेल. आणि तसंही हे दीदीचं घर आहे, त्यामुळे दीदी इथे राहू शकते. नाहीतर आपल्याला आपल्या घरी जावं लागेल. आता प्रश्न विचारू नकोस, शांतपणे सामान भर. सुहानीने घाईघाईने सामान भरायला आणि महत्वाच्या कागदपत्र घ्यायला सुरुवात केली. पण तिला मुलाखतीचे पत्र सापडत नव्हते. तिने अस्वस्थ होऊन रोहनकडे पाहिले.
ती धावत आली आणि म्हणाली, रोहन, मुलाखतीचं पत्र तू ठेवलंस का? रोहन आश्चर्याने म्हणाला, काय? तू कसली मुलगी आहेस? तुला तुझे कागदपत्र सुद्धा नीट सांभाळता येत नाही. मी हे फक्त तुझ्या डेस्कवर ठेवले, सुहानी घाबरून म्हणाली. तो मग डोके खाजवत म्हणाला, दीदी काल आली होती, तिच्या हाती लागलं असेल. रोहन शांतपणे म्हणाला, ठीक आहे, मी बघतो. तो मंजूच्या खोलीत गेला आणि तिची बॅग तपासू लागला. तेवढ्यात मंजू बाथरूममध्ये होती. ती बाथरूममधून बाहेर येत आणि दचकून विचारते, रोहन काय करतोयस? रोहन म्हणतो, दीदी मला सुहानीचं मुलाखतीचं पत्र मिळालं नाही. मंजू संशयाने विचारते, कोणतं मुलाखतीचं पत्र? रोहन तिला हळूच सांगतो, ही नागरी सेवा परीक्षा आहे. ती परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे आणि तिला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आहे. मी निघण्याची तयारी करत आहे, पण मला अजून पत्र मिळालेले नाही. ट्रेन रात्री 8 वाजता आहे. आता 6 वाजले आहेत. जर आम्ही वेळेवर पोहोचलो नाही तर माझी ट्रेन चुकणार. मंजू रागाने म्हणाली, काय? तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस आणि माझ्यावर चोरीचा आरोप करत आहेस? मी असं का करेन? माझी बॅग सोडून दे. रोहन, मला एकदा बघू दे. दीदी माझ्या बॅगेत काहीच नाहीये. माझी बॅग. पण रोहन काही सोडत नव्हता. झटापटीत बॅगेतले सगळे कपडे खाली पडले आणि आतलं एक पत्र जमिनीवर पडलं. रोहनने ते उचलायचा प्रयत्न केला, पण मंजूने पटकन ते पकडलं. दीदी मला बघू दे, कदाचित हे तेच असेल. कृपया मला दे, नाहीतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तिची सगळी मेहनत वाया जाईल. रोहन ओरडला. दीदी तुम्ही हे पत्र का लपवलं? मंजू रागाने म्हणाली, माझ्या आईने मला काहीही मिळवण्यासाठी कधीच प्रोत्साहन दिलं नाही. मग वहिनीला इतकं स्वातंत्र्य का दिलं जातं? आहे, वहिनीने स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला वाटत नाही. मंजू रागाने म्हणाली, ताई घरची कामं तर मोलकरीण सुद्धा करू शकते. मोलकरणीने बनवलेले जेवण तू तुझ्या आईला खाऊ घालणार का? रोहन कठोरपणे म्हणाला, पण विचार कर, तिची एवढी चांगली नोकरी गेली तर काय होईल? तिचे स्वप्न अपूर्णच राहील. रोहन म्हणाला, ताई ती चूक करू नकोस. तुझा विचार बदल. समाजात जर स्त्रियांच्या शत्रू बनल्या तर कोणतीही स्त्री प्रगती करू शकणार नाही. तुझ्या आई वडिलांनी जी चूक केली ती चूक तू सुद्धा करतेस. तुम्ही सुहानीला पुढे जाण्यापासून थांबवत आहात. ती बिचारी मुलगी या सगळ्यात का त्रास सहन करत आहे? यात तिचा काय दोष आहे? मी वचन देतो की या नोकरीमुळे मी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही. सुहानी सुद्धा रडू लागली. दीदी प्लीज माझं मुलाखतीचं पत्र परत करा. हा फक्त एक कागदाचा तुकडा नाही, तर जगण्याचं माझं स्वप्न आहे. जर हे फाटलं तर माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त होईल. सुहानीच्या डोळ्यात आवंडा दाटून येत होता, पण मंजू काही क्षण शांत राहिली. सुहानीचे अश्रू पाहून तिचे हृदय द्रवले. तिच्या स्वतःच्या जुन्या जखमा तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा ताज्या झाल्या. त्याच क्षणी तिने कबूल केले की तिने नोकरीसाठी आई वडिलांकडे खूप विनवणी केली होती, पण तिला सक्त नकार मिळाला. ते दुःख पुन्हा बोचले. थरथरत्या हातांनी तिने मुलाखतीचे पत्र सुहानीला दिले आणि जड आवाजात म्हणाली, ठीक आहे वहिनी, घे जा आणि तुझं स्वप्न पूर्ण कर. मी आई बाबांना एक शब्दही सांगणार नाही. अखेरीस रोहन सुहानीला मुलाखतीसाठी गुपचूप अजमेरला घेऊन गेला. बाहेरून पूर्णपणे बदललेली मंजू आतून मात्र अजूनही फसवणुकीचं जाळं विणत होती. तिने विचार केला, जर वहिनीला खरंच नोकरी मिळाली तर माझं महत्त्व संपेल. आता मला एक मोठा डाव खेळावा लागेल. मंजूने पटकन तिचा जुना कॉलेज मित्र दीपकला फोन केला. हळू आवाजात ती म्हणाली, ऐक, एक काम आहे. रोहन आणि सुहानी जिथे थांबले आहेत त्या गॅलेक्सी हॉटेलमध्ये जा आणि अशी परिस्थिती निर्माण कर की सुहानी मुलाखतीच्या केंद्रावर वेळेवर पोहोचू शकणार नाही. दीपक हसून म्हणाला, मी समजू शकतो, टेन्शन घेऊ नकोस. मंजू तुझ्या वहिनीला आज वेळेवर निघता येणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा रोहन आणि सुहानी फ्रेश होऊन हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांना अचानक मंजूचा जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्याने हात हलवून म्हटले,
हे दादा, तू इथे आहेस का? कुठे चालला आहेस? रोहन थोडासा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, हो दादा, मी एका मुलाखतीसाठी चाललो आहे. तू इथे आहेस का? हो, मी एका कामासाठी आलो आहे. तसे दादा, तुमचे केंद्र कुठे आहे? ते सिटी हॉलच्या अगदी जवळ आहे. 1 तास लागेल. चल दादा, मी पण तिकडेच जातोय. मी तुला सोडून देतो. मी लवकरच पोहोचेन. जवळजवळ तासभर दीपक त्यांना रस्त्यावर गोल गोल फिरवत होता. गाडी कधी डावीकडे, कधी उजवीकडे, तर कधी अशा वस्त्यांमध्ये शिरत होती जिथे रस्ते सुद्धा निर्मनुष्य होते. मंजू घरी बसून विचार करत होती, जर माझी मुलाखत चुकली तर खेळ माझ्या बाजूने लागेल. हीच माझी एकमेव संधी आहे. पण गाडीमधलं वातावरण तणावपूर्ण होतं. सुहानीने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाली, रोहन, काहीतरी गडबड आहे. आपण आतापर्यंत मुलाखतीच्या केंद्रावर पोहोचायला हवं होतं. तो आपलं लक्ष विचलित करतोय. रोहन सुद्धा अस्वस्थ झाला. त्याने आपला मोबाईल काढून नकाशा उघडला आणि ते पाहून त्याला धक्काच बसला. हे काय आहे? आपण केंद्रापासून काही किलोमीटर दूर आहोत आणि फक्त 10 मिनिटे उरली आहेत. सुहानीने तिच्या मित्राला रागाने विचारले, का? तू आम्हाला असे का फिरवत आहेस? हा सरळ रस्ता नाही. तुझा काय प्लॅन आहे? दीपक काही वेळ शांत राहिला. मग अडखळत म्हणाला, ते फक्त आम्हाला ट्रॅफिकमधून वाचवण्यासाठी. रोहन कठोरपणे म्हणाला, बहाणे करू नकोस. मला स्पष्टपणे सांग, कोणाच्या आदेशाने तू आम्हाला इथे आणलेस? रोहनचा राग शिगेला पोहोचला होता. अचानक त्याने गाडी थांबवली आणि आपल्या मित्राच्या कॉलर पकडून ओढले. त्याने त्याला हलवले आणि 2-3दा चापट मारली. रोहन म्हणाला, खरं सांग, नाहीतर इथेच रस्त्यावर हिशोब चुकता करेन. दीपकच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. तो थरथरत म्हणाला, दादा, मला मारू नकोस. मी तुला खरं सांगतो, हा सगळा तुझ्या मंजू दिदीचा प्लॅन होता. तिने तुला चुकीच्या रस्त्याने जायला सांगितलं, जेणेकरून सुहानी मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचू नये. हे ऐकून सुहानीच्या डोळ्यात पाणी तळाले. मंजू दिदी इतका नीच डाव खेळू शकतात? माझी स्वप्न चिरडण्यासाठी स्वतःचा विश्वासघात केला. रोहनने आपल्या मित्राला दूर ढकलले. वेळ निघून जात होती. मुलाखत सुरू व्हायला फक्त काही मिनिटे उरली होती. त्यांनी ताबडतोब एक टॅक्सी थांबवली आणि मुलाखत केंद्राकडे धाव घेतली. ते धापा टाकत पोहोचले. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. यावरून मुलाखत अर्धी संपली असल्याचे दिसत होते. आता सगळं संपलं. रिसेप्शनिस्ट कठोरपणे म्हणाली, माफ करा, वेळ संपली आहे. आता कोणालाही प्रवेश मिळणार नाही. सुहानीच्या हृदयाची धडधड वाढली. सुहानीने हात जोडून म्हटले, मला फक्त एक संधी द्या. एक संधी हवी आहे. आणि जणू काही नियतीने तिचे शब्द ऐकलेच होते. त्याच क्षणी मायक्रोफोनमधून एक आवाज घुमला, निवेदक पुढच्या उमेदवार आहे, सुहानी अग्रवाल. साहेब, कृपया मला जाऊ द्या. मला बोलावले आहे. ठीक आहे मिसेस अग्रवाल, तुम्ही 1 मिनिटाचाही उशीर केलात तर ही सुवर्ण संधी कायमची निघून जाईल. सुहानी आत गेली आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला. तर रोहनने बाहेरूनच आपली मूठ आवळली. एक दीर्घ श्वास घेऊन रोहनने इशारा केला, तू हे करू शकतेस. आणि मग खरी मजा सुरू झाली. सुहानीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इतक्या आत्मविश्वासाने आणि ज्ञानाने दिले की पॅनलचे सदस्य थक्क झाले. तिच्या सादरीकरणातील स्पष्टता, तिच्या शब्दातील ताकद आणि तिच्या आत्मविश्वासाने सर्वांची मने जिंकली. पॅनलचे प्रमुख म्हणाले, सुहानी, तुम्ही आमच्या अपेक्षापेक्षाही सरस कामगिरी केली आहे. शाब्बास. आपल्याला अशा उत्साही लोकांची गरज आहे. मुलाखत खूप यशस्वी झाली आणि सुहानीची निवड होण्याची दाट शक्यता होती. ते बंगळुरूला परतले. जवळपास 2 महिन्यांनंतर सकाळी 6 वाजता रोहनने आपला मोबाईल उचलला. जेव्हा त्याने पाहिले, मोबाईलच्या स्क्रीनवर त्याच्या वडिलांचे नाव झळकले. त्याला आश्चर्य वाटले. बाबांनी आज सकाळी इतक्या लवकर फोन का केला? घरी सर्व काही ठीक असेल? रोहनने विचार केला.
त्याने फोन उचलल्याबरोबरच असे वाटले की जणू काही बॉम्बचा स्फोट झाला. रोहनचे वडील ओरडले, वा बाळा, तुला इतकी अक्कल आहे की तू थेट जयपूरला भटकत आलास आणि स्वतःच्या घराचा रस्ता विसरलास. तू इथे आहेस हे आम्हाला फक्त वर्तमानपत्रातून कळले. रोहन धापात टाकत म्हणाला, बाबा, मी तुम्हाला सांगणारच होतो. मला वाटलं की आधी सुहानीचा अंतिम निकाल येऊ द्यावा, मग तुम्हाला ही आनंदाची बातमी द्यावी. तेवढ्यात फोन आईच्या हातात पडला. तिच्या आवाजात दुःख आणि उपहास भरलेला होता. तुला त्या मुलीची काळजी वाटते का? तुझ्यासाठी माझं काहीच उरलं नाही. हो, निकाल लागला आहे आणि तुझी सुहानी अव्वल आली आहे. तिचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला आहे. सकाळपासून लोक तिला फोन करून टोमणे मारत आहेत. बघा, तुमची सून कलेक्टर झाली. बाळा, आता तुम्ही तिच्यासोबत राजस्थानला जाणार आहात. सून ऑफिसला जाणार आणि मुलगा भांडीकुंडी आणि चूल सांभाळणार. तुमच्या महाराणीची कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहत आहे. हे जर आम्हाला माहीत असतं तर आम्ही हे लग्न कधीच ठरवलं नसतं. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, हेच ते स्वप्न आहे जे तू माझ्यासाठी पाहिलं होतंस. फरक फक्त एवढाच आहे की मी आशा सोडून दिली होती, पण माझ्या सुनीने ते साकार करून दाखवलं. तुला अभिमान वाटायला हवा. त्याची आई रागाने म्हणाली, अभिमान की दुःख? मी कोणता आनंद साजरा करू? हाच की माझा मुलगा आता माझा राहिला नाही, तर तो त्याच्या बायकोचा गुलाम झाला आहे. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, बायको ही नवऱ्याचा अर्धा भाग असते. तिच्या या कामगिरीवर मला अभिमान वाटायला हवा. लोक मला सुहानीचा नवरा म्हणून ओळखतात. मी नेहमीच तुमचा मुलगा राहील. कोणतीही पत्नी आईची जागा घेऊ शकत नाही. आई, सविता उपहासाने म्हणाली, आता मला हे निरर्थक युक्तिवाद ऐकू नकोस. परीक्षा पास होणं एक गोष्ट आहे, पण नोकरीला लागणं हे एक स्वप्न तुमच्या बायकोच्या डोक्यातून काढून टाका. नाहीतर राजस्थानमधलं आपलं घर कसं चालणार? रोहन म्हणाला, आई, आम्ही 2 दिवसात जयपूरला येतोय. मग सगळं संपेल. आपण बोलू. असं म्हणून त्याने फोन ठेवला. फोन ठेवताच सुहानीच्या डोळ्यात पाणी तरळलं. सुहानी रोहन आणि त्याच्या आई वडिलांचं बोलणं शांतपणे ऐकत होती. आता तिला जाणवलं की तिची निवड झाली आहे. पण या आनंदाच्या बातमीने आनंदित होण्याऐवजी रोहनचे आई वडील खूप अस्वस्थ झाले आहेत. हुंदके देत सुहानी म्हणाली, रोहन, आपण हे इथेच संपवूया. तू माझ्यासाठी असं काहीतरी करत आहेस जे माझे वडील सुद्धा करणार नाहीत. आईची इच्छा नाही तर आत्ताच मी फोन करून सांगू का की मी रुजू होणार नाही? तसंही निवड होणं हे माझं स्वप्नच होतं. मी काम करते की नाही याने आता काही फरक पडत नाही. रोहनने तिचा हात धरून ठामपणे म्हटले, नाही सुहानी, फरक पडतो. तू तू फक्त काम करत नाहीयेस, तर तू यादीत अव्वल आहेस. तू हे पैशांसाठी करत नाहीयेस, तर देशाची सेवा सुद्धा करत आहेस. जर तू माझ्या जागी असतीस तर तू माझी स्वप्न अपूर्णच ठेवली असतीस का? नेहमी मुलगीच आपल्या स्वप्नांचा त्याग का करते? तुला चांगली नोकरी मिळाली असताना तू का सोडून जावं? मी का नाही जाऊ? सुहानी डोळे पुसत हळू आवाजात म्हणाली, पण रोहन, लोक काय म्हणतील? सगळे म्हणतील की मी तुला तुझ्या कुटुंबापासून दूर आणलं. समाज मला सुसंस्कृत मानत नाही. तो म्हणाला, लोकांची विचारसरणी नेहमीच दुहेरी राहिली आहे. जेव्हा एखादी स्त्री नोकरी सोडते तेव्हा लोक म्हणतात, वा, हाच तर तिचा धर्म आहे. पण जर एखाद्या पुरुषाने तेच केले तर त्याला त्याग आणि वैराग्याचा देव मानले जाते. हे खरं आहे सुहानी की तुझी निवड एका त्यागापेक्षा कमी नाही आणि यावेळी मी तुझं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही. हा त्याग नाही, हा एक सुज्ञ निर्णय आहे. सरकारी नोकऱ्या आर्थिक सुरक्षित असतात. दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या लोकांचं संरक्षण करायचं आहे. तुम्ही मला माझ्या कुटुंबापासून वेगळे करत नाही आहात, पण त्यांची स्वतःची संकुचित वृत्ती आणि दृष्टिकोन त्यांना आमच्यापासून दूर करत आहे. हळूहळू त्यांना समजेल की त्यांचा मुलगा योग्य गोष्ट करत आहे, असे रोहनने स्पष्ट केले.
जर एखाद्या मुलीला बाहेर काम करण्याची परवानगी मिळाली तर ते आमच्या मुलींसाठी पुरेसं आहे. तुमच्या शब्दांची पातळी काय आहे हे मला कळत नाही. सुहानी आपले मोठे डोळे करत म्हणाली, आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल केवळ शब्दात बोलतो. प्रत्यक्षात अजून बरेच काही कारणे बाकी आहे आणि लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मुलींना परवानगी आवश्यक आहे. त्या मुलीला परवानगी का मागावी लागली? जर तिला परवानगी मागावी लागली तर याचा सरळ अर्थ असा होतो की त्या मुलीवर आमची मक्तेदारी आहे. मी काही फार मोठं काम करत नाहीये. उद्या जर मला तुझ्यापेक्षा चांगली संधी मिळाली तर मी आता जे करते तेच तू पण करायला हवं. रोहन म्हणाला, माझ्या तर हे लक्षातच आलं नाही. मला वाटलं की पूर्णपणे एखाद्या मुलीचा आहे ही एक जबाबदारी आहे. मुलाला मदत करायची असेल तर तो करू शकतो. सुहानी म्हणाली, या विचारसरणीमुळे या प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रीला तोच प्रश्न विचारला जातो, तुम्ही घर आणि कामांचा समतोल कसा साधता? कधी कधी हा प्रश्न पुरुषाला विचारला जात नाही आणि त्यानंतर ते महिलांच्या समानतेचा डंका पिटतात. रोहन म्हणाला, तू खरंच ग्रेट आहेस. ती रोहनला मिठी मारत म्हणाली, रोहन चल आता तयार हो. माझ्या अर्धांगिनीने PCS मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. जर ते असे असेल तर उत्सव साजरा करायलाच हवा. हे माझ्या पत्नीचं यश आहे, माझंही यश आहे. असं रोहन सुहानीच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला. रोहन, तू मला खरंच खूप साथ दिलीस. जेव्हा मंजू तिथे पोहोचली तेव्हा रोहन रागाने म्हणाला, दीदी आता कशाला आलीस? अजून एक अडथळा निर्माण करायला? मंजूने नजर खाली झुकवली. तिचा आवाज थरथरत होता, पण सत्य स्पष्ट होते. नाही दादा, मला माझी चूक कळाली आहे. कृपया मला माफ करा. जी स्वप्न मला पूर्ण करता आली नाहीत ती स्वप्नही मला तुमच्यापासून हिरावून घ्यायची नाहीत. पण आता मी बदलले आहे. आता मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. मी आई बाबांना समजावून सांगेन. असे म्हणत मंजू खूप रडू लागली. सुहानीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. रोहनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, चला तर मग ताई, आज आपण सर्वांनी मिळून सुहानीच्या विजयाचा जल्लोष साजरा करूया. घरातील वातावरण अचानक बदलले. जिथे एकेकाळी संघर्ष होता तिथे आता टाळ्यांचा कडकडाट आणि हास्य पसरले होते. सुहानीच्या उत्कृष्ट विनयाने तिला केवळ नोकरीच मिळवून दिली नाही तर कुटुंबाची मनेही जिंकली. मित्रांनो, तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.